मे महिना संपत आलाय, जून महिना सुरू होतोय आणि याच जून महिन्यामध्ये पावसाळ्याला सुद्धा सुरुवात होणार आहे। या पावसाळ्यामध्ये एल निनोचा प्रभाव जरी असला तरी सुद्धा मागच्या वर्षी जी परिस्थिती निर्माण झाली होती, मोठ्या प्रमाणावर कमी वेळेमध्ये पाऊस झाला होता, राज्यभरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर जनावर दगावले होते, शेतीचं नुकसान झालं होतं, नागरिक अडकलेले होते। हे पुन्हा होऊ नये यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालेला आहे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्व तयारी जी आहे ती केली जात आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांच्या बचावासाठी असतील, जनावरांच्या बचावासाठी असतील, विविध स्तरातील बचाव कार्य जे आहे ते व्यवस्थित करण्यात यावं यासाठीच मॉक ड्रिल जे आहे ते घेतलं जाते। मी सध्या गोदावरीमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या नगर परिषदेच्या बोट ज्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत, त्यांचे फायर फायटर्स आहेत, त्यांचे वेगवेगळे पथकं आहेत, या सर्वांच्या माध्यमातून इथं ही पूर्व तयारी जी आहे ती केली जात आहे। आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके सर, कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? सर, तुम्ही आता जर पाहाल की गत वर्षीचा जो पूर अनुभव आहे 2025 मध्ये या पाथरी उपविभागात एक भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामध्ये आपल्याला आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांना पाचारण करावं लागले। त्याची पूर्वतयारी म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार आज आपण रंगीत तालीम इथं आयोजित केलेली आहे। कशा पद्धतीनं बचाव कार्य आता इथं हे जे प्रात्यक्षिक केलं जात आहे तर ते कसं आहे, किती लोक आहेत, किती बोट सर, साधारण तर प्रत्येक पथकामध्ये आपण 6 ते 7 आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यूअर डिप्लॉय केलेले आहेत। जिल्हाधिकारी महोदयांच्या सूक्ष्म निदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार हे पथक गठीत करण्यात आले आहेत। एकूण 6 पथकं आणि 30 रेस्क्यूअर यावर्षी आपण प्रिपेअर केलेले आहेत सर। याच्यामध्ये सर कुठं आता आपल्याकडे पूर्णा आहे, गोदावरी आहे, दुधना आहे, वेगवेगळ्या नद्या आहेत सर। एकूणच जिल्ह्याची जर पूर प्रवणता पाहता अभ्यास केला तर आपल्या जिल्ह्याची डिझास्टर प्रोफाईल ही एकूणच फ्लड ओरिएंटेड आहे। त्याच्या अनुषंगाने अशी तयारी केलेली आहे की जे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन विलेजेस आहेत जिल्ह्यातले, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी शहर महानगरपालिका या भागातील पूरबाधित गावामध्ये विशेष अभ्यास करून लक्ष देण्यात येणार आहे। ही आता ह्या पद्धतीनं जे केलं, किती बोट्स आहेत, किती सगळे पथकं आहेत, किती लोक तुमच्या दिमतीला आहेत? मागच्या वेळेला एक आरोपही झाला होता की उशीर झाला होता यानं, यावर्षी तसं होणार नाही सर। यावेळेस आम्ही विशेष प्रयत्न करून जास्तीत जास्त रिस्पॉन्स टाइम हा कमी कसा असेल यावर भर देण्यात आला आहे आणि त्याचेच प्रत्यय म्हणून जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार यावर्षी उशीर होऊ नये म्हणून पाथरी नगर परिषदच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला एक स्वतंत्र फायबर बोट पण आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये त्यांच्याकडे 10 रेस्क्यूअर आहेत आणि प्रत्येक पथकामध्ये याप्रमाणे आम्ही रेस्क्यूअर डिप्लॉय केलेले आहेत। एकूणच बघायला गेलं तर मागच्या वर्षी सारखी जर परिस्थिती निर्माण झाली तर कमी वेळेमध्ये अधिक रिस्पॉन्स टीम ज्या आहेत त्या या पूर्ण पूर परिस्थितीमध्ये येतील आणि नागरिकांची जी आहे ती मदत करतील। यासाठी आता राज्यातील आणि परभणीतील विशेषतः आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो सज्ज झालेला आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, पाथरी, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.